नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 16 जानेवारीच्या भागामध्ये सावीची आई अक्काकडे येते आणि तिला विचारते, "वंस मी काय म्हणते, पोरीच्या अंगावरती 4 दागिने जास्त असावेत का?" तर तेव्हा अक्का म्हणते, "4च असू द्यात. 5वा घातलास की नाही मग पाहुण्यांच्या तोंडाला पाणी सुटल." असं म्हटल्यानंतर आता या दोघी सुद्धा हसू लागतात. तर सावीची आई म्हणते पुढं, "हा वामनरावांचा सांगावा आलेला आहे, तयारी राहा. पाहुणं कधी पण येतील." तर तेव्हा अक्का "बरं, बरं" असं म्हणत असते. इतक्यातच बाहेरून बैलगाडीचा आवाज येऊ लागतो आणि तेव्हा इथे बाहेर टांगा आलेला असतो आणि आतमध्ये अक्का म्हणते, "अरे बापरे! पाहुणे आले वाटतं." असं म्हणून आता या दोघीसुद्धा बाहेर येऊ लागतात आणि बाहेर आल्यानंतर पाहुण्यांची वाट बघत असतात. तर तेव्हा टांग्यामधून सगुण अक्का उतरते आणि तिला बघितल्यानंतर या दोघींची तोंडच पडतात आणि या दोघींना सुद्धा धक्का बसतो. तर तेव्हा सगुण अक्का यांच्यासमोर येऊन उभी राहते आणि अक्काला म्हणते, "काय भामाबाई काय झालं?" तर तेव्हा अक्का म्हणते, "कुठं काय?" तर सगुण अक्का म्हणते, "काय मग लागते का ओळख?" तर तेव्हा अक्का म्हणते, "असं काय तुला ओळखणार नाही व्हय मी?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "पुण्याची सगुण आहे मी." "आणि काय गं दुसऱ्या कोणाची वाट बघत होतीस का?" असं ती विचारते. तर तेव्हा अक्का थोडीशी गडबडते आणि म्हणते, "नाही, नाही तुझीच वाट बघत होते." "आणि चल की आतमध्ये हातपाय तोंड धुवून घे, अंघोळीला पाणी वगैरे काढू." तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अरे बापरे! नको, नको अंघोळ वगैरे नको, मी हातपायच धुते." तर तेव्हा अक्का म्हातूला हाक मारते आणि म्हणते, "अरे म्हातू टांग्यामधलं सामान आतमध्ये घेऊन जा की." आणि तेव्हा आता सगुण अक्का आतमध्ये जाऊ लागते आणि या दोघी तिथेच थांबतात. आणि या दोघींची सुद्धा चांगलीच तारांबळ उडालेली असते मित्रांनो. कारण या दोघी तरी आता पाहुण्यांची वाट बघत बसलेल्या असतात आणि समोर सगुण अक्काला बघून या दोघी चांगल्याच घाबरून गेलेल्या असतात. आणि आता सगुण अक्का आतमध्ये गेल्यानंतर ही अक्का तर आपल्या डोक्यालाच हात लावते. तर आता सावीची आई विचारते, "आता हो वंस, आता काय करायचं? जवळचं पाहुणं बी येणार आहे तसा सांगावा आलेला आहे आणि या सगुणाबाई बी आलेल्या आहेत की." तर तेव्हा अक्का म्हणते, "तेच की काय कळना झालेलं आहे. काय झाकायचं आणि काय दाखवायचं तेच कळत नाहीये." तर तेव्हा सावीची आई सुद्धा म्हणते, "मला तर काही बी सुचेना झालेलं आहे." तर तेव्हा अक्का म्हणते, "अगं काहीतरी मार्ग निघल, पण ही ना लई नियमानं चालणारी बाई आहे. खोटं जर कळलं ना तर फाडूनच खाईल ती. आणि तू एक काम कर, जाऊन गूळ पाणी दे." असं तिला सांगते. तर तेव्हा सावीची आई अजूनच घाबरलेली असते. तर इकडे आता ज्योती तर रागारागामध्ये आखाड्यात आलेला असतो. तर तेव्हा सदा त्याच्या मागे-मागे येतो आणि त्याला म्हणतो, "अरे ज्योती काय तू? असं का रागा-रागात आलास इकडे?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "तुम्ही का आलाय माझ्या मागे-मागे? मला जरा शांत बसू द्या ना." तर तेव्हा सखा म्हणतो, "अरे एवढा राग नको आहे ज्योती आणि तू दादांना उलट उत्तर केलीस. त्यांच्यावरती चिडलास तू." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "म्या त्यांच्यावरती चिडलेलो नाही. म्या माझ्यावरती चिडलेलो आहे." तर तेव्हा सदा म्हणतो, "तसं नाही, पण तू त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतंस." तर तेव्हा ज्योती अजून रागातच असतो आणि म्हणतो, "हे बघ, शाळेबद्दल नकार म्या ऐकून घेणार नाही. मला राग येतो मरू." तर तेव्हा सखा म्हणतो, "अरे पण दादांनी नकार केला, त्यामागे काही ना काहीतरी कारण असेलच ना? नाहीतर त्यांनी तुला पहिल्यांदाच का शाळेत घातलं असतं? बरोबर आहे ना?" तर तेव्हा आता ज्योती थोडासा शांत होतो आणि म्हणतो, "अरे त्यासाठी ना मी दादासनी पैकीच्या पैकी गुण देतो. आज त्यांनी मला शाळेत घातलं, नाहीतर कोणी घातलं असतं सांग ना? त्यांनी मला शाळेत घातलं म्हणून मला शिक्षणाचं महत्त्व समजलं. पण तेच महत्त्व मला दादासनी समजावून सांगता नाही येत आहे रे. म्हणून माझी चिड होते." तर तेव्हा मोरू म्हणतो, "शांतम पापम ज्योती शांतम पापम." तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो, "आता मला सांग, म्या कधी दुसरा हट्ट केलाय का? सांग ना मला." "कधीच नाही केला मी. कधी खायला पाहिजे आहे काही मला असं काही बोललो का मी? मला फक्त शाळा पाहिजे आहे बास. शाळेत मला करमून जातं. लई भारी वाटतं मला वाचायला. पण जर मला कोणी शाळेत जाऊ नकोस असं म्हटलं, तर माझ्या डोक्यामध्ये रागाची तिडीक जाते. नाहीतर एरवी मी असा रागवतो का? सांग ना मला. आणि मी दादांच्यावरती रागवेन शक्य आहे का?" तर तेव्हा सखा म्हणतो, "अरे नाही, तू त्यांच्यावरती नाही रागवणार, पण तू त्यांचा राग इथे मुलांच्यावरती काढलास. आणि खरं सांग, कुस्तीच्या निमित्तानं किती मुलं लोळवलीस तू?" तर तेव्हा ज्योती थोडंसं हसतो आणि म्हणतो, "अरे कोणाला सांगू नकोस, नाहीतर ना तालमीतली पोरं चिडतील माझ्यावर." आणि म्हणतो, "मग चढवणार का किस्सा? खेळा, खेळा माझ्यासोबत कुस्ती." तर तेव्हा सखा म्हणतो, "नको रे बाबा, तुझी कुस्ती तुलाच लक लाभ." तर तेव्हा मोरू सुद्धा म्हणतो, "खेळलो असतो रे, पण तू आत्ताच दादांच्यावरती रागावलायस ना, नंतर कधीतरी खेळू." असं म्हटल्यानंतर आता हे सर्वजण तिथे हसू लागतात. तर इकडे आता सगुण अक्का या दोघींना म्हणू लागते, "तू निरोप धाडलास आणि मी आले बघ लगेच." तर तेव्हा अक्का सुद्धा म्हणते, "बरं झालीस की आलास ते, पण येताना दगदग वगैरे नाही झाली ना तुझी?" तर सगुण अक्का म्हणते, "नाही, नाही, अजिबात नाही झाली." तर तेव्हा अक्का म्हणते, "बरं ठीक आहे, तू आतमध्ये चल की आपण निवांत बोलत बसू. सगळी काही आपलीच आहेत." तर तेव्हा सगुण अक्का सुद्धा म्हणते, "हो, हो, चल, चल." असं म्हणून आता या दोघी सुद्धा तिला आतमध्ये घेऊन जातात आणि सावीची आई थोडीशी बाहेर थांबलेली असते आणि ती खूप काळजीत पडलेली असते.
आणि तिला तर काही कळत नसतं, की आता पुढचं कसं काय सगळं काही आपण सावरायचं. तर आता आतमध्ये आल्यानंतर अक्का तिला विचारते, "तू कशी आहेस?" तर तेव्हा सगून अक्का म्हणते, "हो, धडधाकट, छान, मस्त आहे." तर अक्का पुढे विचारते, "बरं ठीक आहे, दादा कसे आहेत? लई दिवस झालं भेट झाली नाही बघ त्यांची." तर तेव्हा सगून अक्का म्हणते, "आता होईलच की भेट. बरं मला सांग, मला का बोलवलेलं आहेस?" असं म्हणून ती डायरेक्ट आता मुद्द्यालाच हात घालते. तर तेव्हा अक्का तिला म्हणते, "अगं, आल्या-आल्या लगेच तुला सांगू होय गं? अगं जरा आराम कर, जरा बस शांत." तर तेव्हा सगून अक्का म्हणते, "निरोप आला होता ना तातडीनं, तेव्हा मी जॉन साहेबांना सांगितलं, की मला तातडीनं जावंच लागेल. पण का बोलवलंस?" असं ती परत एकदा विचारते. तर तेव्हा अक्का म्हणते, "असं काही नाही गं, अंबाबाईच्या काठीसाठीच बोलवलेलं आहे तुला." तर तेव्हा सगून अक्का म्हणते, "अगं पुण्यातून हात जोडतच असते मी तिला." तर तेव्हा अक्का म्हणते, "अगं होय, पण इथं प्रत्यक्ष आलीस म्हटल्यानंतर तू प्रत्यक्ष अंबाबाईची ओटी भरशील का नाही? म्हणून बोलावलं तुला." तर तेव्हा सगून अक्का म्हणत असते, "होय, ओटी तर भरलीच पाहिजे ना." असं म्हणून ती थोडंसं बाजूला बघते, तर तिकडून आता सावी येऊन तिथं उभारलेली असते आणि सावीला बघितल्यानंतर तर सगून अक्काचे डोळेच मोठे होतात आणि ती एकदमच म्हणते, "अंबाबाई!" तर तेव्हा सावी मनातल्या मनात तिला बघितल्यानंतर म्हणते, "बहुतेक हीच पाहुणी वाटते." तर सगून अक्का तिला आता म्हणते, "काय गं पोरी, इकडे ये." तर तेव्हा आता तिला रमाचे शब्द आठवू लागतात. रमानं तिला सांगितलेलं असतं, की "अगं, पाहुणे आल्यानंतर खाली मान घालूनच राहायचं. वर जर बघितलंस ना, तर मग डाव फिसकटलाच म्हणून समज. पाहुणे म्हणणार पोरगी आगाव आहे. म्हणजे बघ जेवढी मान जास्त खाली, तेवढी वर्तणूक चांगली. असा नियम आहे." आणि तेव्हा सावी तिथेच उभी असते आणि तो सगळा काही विचार करत असते. आणि तिला अजून रमाने जे काही सांगितलेलं असतं, की "हे बघ नाजूक चालायचं नाजूक आणि जर नाजूक नाही चाललीस ना, तर कोणी पसंत नाही करणार. गोड नवरी बनून राहशील गोड नवरी." तर तेव्हा सावी म्हणालेली असती, "गोड नवरी? नको, नको गं बाई, मी चालते, नाजूक चालते." आणि तेव्हा आता सगुण अक्कानं बोलवल्यानंतर हे रमाचं सगळं काही तिला आठवतं आणि ती आपलं मान खाली घालते आणि वगैरे सगळं काही सावरते आणि नाजूक, नाजूक चालत आपलं पुढे येऊ लागते. आणि तेव्हा पुढे आल्यानंतर रमाने सांगितल्याप्रमाणे अगदी छान असा नमस्कार सुद्धा करते. तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं असू दे, असू दे आणि मला सांग नाव काय आहे तुझं?" तर तेव्हा सावी सांगते, "माझं नाव सावित्री आहे." तर तेव्हा अक्का तिच्याकडे बघून हक्कीबक्की झालेली असते आणि म्हणते, "अगं एवढी कशापायी लाजतेस गं? अगं ती आपल्या घरातलीच आहे आणि याच्या आधी येऊन गेली की आपल्याकडं?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं तेव्हा मी आले होते तेव्हा लहान होती ती आणि तू बोलली होतीस भीमाबाई मला, की जेव्हा मोठी होईल तेव्हा निरोप धाडीन." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता अक्का शांतच होते परत आणि आता सगुण अक्का पुढे म्हणते, "आणि तू धाडला सुद्धा निरोप, म्हणून तर मी तडक पुण्यावरून निघाली इकडं." तर तेव्हा आता पुण्याचं नाव ऐकल्यानंतर सावी जाम खुश होते आणि तिला आता रमाच्या आईचे शब्द आठवू लागतात. ती म्हणत असते, "मी तर पुन्हा पाहिलंही नाही. असं ऐकलं आहे, की रमाच्या सासरी बायकांच्यासाठी मेळा असतो म्हणे. त्याला चिकाचे पडदे, धरायला गोंडा, काही काही विचारू नकोस." तर तेव्हा आता ते सगळं आठवल्यानंतर सावी भलतीच खुश होते आणि सगुण अक्काला विचारते, "तुम्ही पुण्याच्या का?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "होय." तर तेव्हा सावी म्हणते, "माझी मैत्रीण आहे ना रमा, ती लगीन होऊन पुण्याला जाणार आहे. शनिवार वाड्याला खेटून त्यांचा वाडा आहे म्हणे. बसायला मेळा वगैरे असं काय-काय सांगत होती रमा. पेशव्यांचाच पुणा नव्हं?" असं ती परत विचारते. तर तेव्हा सगुण अक्का हसत असते आणि म्हणते, "होय, होय." तर सावी पुढे म्हणू लागते, "आणि तिथं खूप बेटा आहेत म्हणे, मोठी नदी आहे म्हणे. बरोबर ना?" तर तेव्हा सगुण अक्का अजून हसते आणि म्हणते, "होय गं, होय." आणि त्यानंतर सावीला आपल्या जवळ बसवते आणि म्हणते, "बाई सावित्री, नांदायला जाणार रमा आणि तुलाच बाई किती माहिती आहे त्याबद्दल. आणि पुण्याला कधी गेले का? आवडतं का पुणं?" तर तेव्हा सावी लगेचच म्हणते, "होय, होय, आवडतं पुणा. शिवाजी महाराज लहान असताना तिकडेच राहत होते ना?" तर तेव्हा सगुणाला तर आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, "होय, पण तुला कोणी सांगितलं?" तर सावी म्हणते, "कीर्तनात ऐकलं होतं. आमच्या भैरोबाच्या देवळात कीर्तन होतं ना, म्हणून मला माहिती आहे." तर तेव्हा सगुणाक्का म्हणते, "भीमाबाई, अगदी गोडच आहे." तर तेव्हा सावी तिचं पुढचं वाक्य पूर्ण करते. म्हणते, "सावित्री." आणि समधीजण मला ना लाडानं सावी म्हणतात. आणि असं तिने सांगितल्यानंतर परत सगून अक्का म्हणते, "भारी गोड आहे सावित्री." तर तेव्हा अक्का थोडीशी नाराज झालेली असते आणि तिला तर काही कळतच नसतं आणि ती आपलं वरच्या-वरच्या मनाने म्हणत असते, "होय, लय भारी गोड आहे आमची पोर." आणि तिचं पडलेलं तोंड बघितल्यानंतर त्या सगून अक्का तिला विचारतेच अखेर, "काय गं, बरं वाटत नाहीये का तुला?" तर अक्का म्हणते, "मला काय धाड भरली आहे?" आणि मनातल्या मनात म्हणते, "पण दुसरं पाहुणं जर आलं, तर मात्र तारांबळ उडेल." आणि म्हणते, "सगुणाला विश्वासात घेई पतूर, पाहुणं दुसरं नाही आलं म्हणजे देव पावला." आणि एकदमच ती मोठ्याने म्हणते, "देवा, भैरोबा, आता तूच सांभाळ रे बाबा सगळं काही." तर सगुण अक्का तिच्याकडे बघते आणि तिला विचारते, "काय म्हणलीस का तू?" तर तेव्हा अक्का म्हणते, "नाही अगं नाही, कुठं काय?" म्हणजे ती सगळं काही सावरू लागते आणि म्हणते,
"अगं ही आमची सावी ना, तिला लई बोलायला पाहिजे असतं बघ." आणि सावीला म्हणते, "अगं सावी आता जरा थांब की बोलायचं. सगुणा अक्का प्रवासावरून दमून आलेली आहे. जरा बसू देत तिला, खाऊ देत, पिऊ देत, मग बोल की जरा तिच्याबरोबर." आणि तिला म्हणते, "चल सगुणे चल, तुला पण जेवायला घालते." असं म्हणून ती उठून चाललेली असते, तर इतक्यातच आता सगुणा अक्का तिला म्हणते, "पोट भरलं माझं." आणि सावीला बघूनच तिचं पोट भरलेलं असतं मित्रांनो. तर तेव्हा आता अक्का तिला विचारते, "अगं कशानं गं पोट भरलं तुझं?" तर तेव्हा सगुण अक्का सांगते तिला, "अगं सावित्रीला बघूनच माझं पोट भरलं." आणि माझा कवाचा क्षीण पण सरला बघ, असं म्हणून ती खूपच खुश झालेली असते आणि ती सावीच्या पाठीवरून हात वगैरे फिरवत तिच्याकडे बघतच राहते. तर इतक्यातच बाहेर सखा जोराने ओरडत येतो, "आबा, आबा, अक्केला बघायला पाहुणे आलेत." असं म्हणत असताना पाटील सुद्धा धावत बाहेर येतात आणि ते तर वाट बघतच बसलेले असतात आणि ते म्हणतात, "आले का पाहुणे?" आणि तेव्हा इकडे आज सगुण अक्काला सुद्धा ते ऐकू जातं आणि सावीला सुद्धा ऐकू जातं आणि अक्काला सुद्धा ऐकू जातं. तर इकडे पाटील बाहेर सगळ्यांना आता तयार करू लागतात. "ए मातपा, आटपा लवकर, चला पोरांनो, चला लवकर तयार व्हा." तर तेव्हा आतमध्ये सगुणा अक्का तर रागालाच येते आणि ती उठूनच उभी राहते आणि अक्काला म्हणते, "भीमाबाई येते मी." तर तेव्हा अक्का तिला विचारते, "का गं?" तर तेव्हा सगुणा अक्का तिला म्हणते, "मला नाही तुझ्या मनालाच विचार की का ते? आणि मी चुकीच्या वेळेला आले, आता मी निघते." तर तेव्हा अक्का तिला म्हणते, "असं आल्या-आल्या निघणं बरं दिसतं का गं?" तर तेव्हा सगुण अक्का तिला म्हणते, "तू सांग की तुझ्या मनाला बरं दिसतं का ते?" तर तेव्हा अक्का तिला म्हणते, "हे बघ तू आराम कर, समजाचा खुलासा मी उद्या करते की तुला." आणि तेव्हा सावीच्या आईला हाक मारते आणि म्हणते, "लक्ष्मी, सावीला तयार कर की, पाहुणे येतीलच आत्ता." तर तेव्हा सावीची आई सुद्धा तिला म्हणते, "सावी चल." आणि अक्काला म्हणते, "तुम्ही बी आवरून घ्या, कधी पण येतील ते." असं सांगून ती आता सावीला घेऊन तिथून निघून जाते. तर तेव्हा आता सावी जाता-जाता तिथंच थांबते. इतक्यात सगुण अक्का अक्काला विचारते, "मला खरं-खरं सांग, मला का बोलवलं होतंस तू?" तर तेव्हा अक्का तिला आता खोटं बोलू लागते. म्हणते, "अगं खरंच की, अंबाबाईच्या काठीलाच बोलवलं होतं तुला." तर तेव्हा सगुण अक्का तिला म्हणते, "मग घे माझी गळा शपथ." तर तेव्हा अक्का आता तिला सांगू लागते, म्हणते, "अगं माझ्या मनात जुन्या काठीला नवीन काठी जोडायची होती. पण खंडोजीनं सगळी काही गडबड केली. पण पाहुण्यासनी परस्पर कधी सांगलं ना, ते मला खरंच माहिती नव्हतं. त्याच्या आधीच म्या तुला निरोप धाडलेला होता. आता यात माझं काय चुकलं ते मला सांग बरं तू. आणि म्या तुला सबूत दिला होता, की निरोप धाडीन म्हणून. म्या निरोप धाडला का नाही तुला? अगं बापाचं काळीज आहे गं. लेक जशी मोठी व्हायला लागती का नाही, तसंच बापाचं काळीज केळीच्या पानासारखं एक कशी झुळूक आली का नाही, हे फाटून जातंय बघ." असं ती आता सर्व काही समजावून सांगत असते. तर तेव्हा सगुणा अक्काला सुद्धा ते काही समजत असतं मित्रांनो आणि ती होय, होय असं म्हणून ते सगळं काही समजावून घ्यायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा अक्का तिला आता पुढे म्हणते, "हे बघ तू आराम कर. मी समजा काही उद्या तुझ्याशी बोलते बरं का. आलीच म्या बाहेर पाहुणा आहेत ना." तर तेव्हा सगुणा अक्काला सुद्धा त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि ती होय, होय असं म्हणत असते खरं. आणि तेव्हा अक्का तिथून निघून गेल्यानंतर सावी तिथंच थांबलेली असते. पण सगुण अक्का म्हणते, "आता थांबून नाही चालायचं. निघते मी भीमाताई." असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा सावी तिला म्हणते, "निघालात तुम्ही?" तर तेव्हा सगुण अक्का मागं वळून तिच्याकडे बघते आणि आता सावी पुढे येते आणि तिला म्हणते, "तुम्ही निघालात तर मग अंबाबाईच्या काठीला गोंडा नाही बांधणार?" तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "गोंडा?" तर सावी लगेचच तिला पुढे म्हणते, "नका ना जाऊ. आपण ना माझ्या रमाला सुद्धा भेटूयात." आणि म्हणते, "मी जाते हां, पाहुणे आलेत." असं म्हणून ती आता तिथून जाते. तर तेव्हा सगुण अक्का आता थोडीशी थांबते आणि हसू लागते आणि त्यानंतर आता सावीच्या आईने सावीला छान असं सजवलेलं असतं आणि म्हणते, "बघ आवरून घे गं व्यवस्थित जरा आणि पायात सारखा-सारखा घोळ येऊ देऊ नको." तर तेव्हा सावी तिला म्हणू लागते, "काय गं आई किती काळजी घेतेस? समदं काही ठाव आहे मला. नको काळजी करूस." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "पाहुण्यांबरोबर गडबड करशील उगाच." तर तेव्हा सावी म्हणते, "आई आबांना सांग की नवरा मुलगा कोण आहे ते खुन्ननं सांगायला." तर तेव्हा आता सावीची आई म्हणते, "हे काय आता नव्यानं खूळ? असं करतात व्हय? तुला गं काय करायचंय?" म्हणे, "नवरा कोण आहे?" तर तेव्हा सावी म्हणते, "अगं आई, रमाला तर माहिती पण नाहीये की तिचा नवरा कोण आहे ते." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अगं तसंच असतं. नवरा कोण आहे, कसा दिसतो याची चौकशी करायची नसते. आपण आपलं जायचं, बसायचं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची बास. आगाऊपणा करायचा नाही. कळालं का?" असं तिने सांगितल्यानंतर तर सावी हो असं म्हणून मान डोलावू लागते. तर तेव्हा सावित्री आई आता तिच्या कानाच्या मागे काळं लावते आणि म्हणते, "गुणाची पोर माझी." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा सावी आता आरशामध्ये बघून हसत वगैरे असते. इतक्यातच आता इकडे बाहेर पाहुणे येतात. तर तेव्हा पाटील सुद्धा पुढे येतात आणि त्यांचं स्वागत करू लागतात. म्हणतात, "या, या, राम, राम." आणि म्हणतात, "सांगावा धाडल्यापासून वाट बघतच होतो." आणि ते खूप खुश झालेले असतात आणि आता फिरून-फिरून नवरा-मुलाकडे बघू लागतात. आणि त्यानंतर म्हणतात, "या की या, आतमध्ये या." असं म्हणून आता त्या सगळ्यांना आतमध्ये घेतात. आणि तेव्हा आता सर्व बैठक वगैरे बसते आणि मध्यस्थी असतात ते आता त्यांची तारीफ करू लागतात. म्हणतात, "पाटील,
यांचं येणं म्हणजे काही खरं नाही बघा. कधी महाराज बोलवतील आणि कधी कुठे कुस्त्यांचा फड, त्यामध्ये नारळ हेच फोडणार आणि कधी देवस्थानाच्या बैठका. आणि पाटील तुम्हाला सांगतो राजे यांनाच विचारतात काय करायचं ते. आणि यांचं येणं म्हणजे आता आपल्या हातात नाही ना. आणि तेव्हा त्यांची बायको म्हणते, "आणि ती 4 गावांची वतनं सांभाळायला लागतात ते सांगा की." तर तेव्हा मध्यस्थी म्हणतात, "आणि पाटील 4 गावांची वतनं सांभाळायची म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही तर इथे एकच सांभाळताय." तर तेव्हा त्यांची बायको म्हणते, "अहो ती पाटीलकी असती, यांचं तसं आहे व्हय?" तर तेव्हा ते मध्यस्थी म्हणतात, "अहो फार मोठा प्रश्न आहे. अहो वाड्याबाहेर अशी ही मोठी रेघ लागते. अहो हे द्या, ते द्या. अहो कोणाचा बाप आजारी, कोणाची मुलगी माहेरी आलेली आहे, कोणाची मुलगी बाळंत झालेली आहे आणि यांचा आपला नेहमी खिशात हात. आणि पाटील तुम्हाला सांगतो कोणी जर ओंजळ पुढं केली ना, की यांचा गेला खिशात हात." आणि त्यानंतर आता परत त्यांची बायको म्हणते, "आणि ते पाया पडतात ते सांगा ना?" तर तेव्हा ते मध्यस्थी म्हणतात, "अहो, हो, हो, हे तर विचारूच नका. अहो, मुगटराव नुसतं बाहेर यायचा अवकाश. लोकं पाया काय पडतील, बायका डोक्यावर पदर काय घेतील. अहो, मोठा मान-सन्मान बघा त्यांचा." तर तेव्हा पाटील "होय होय असं म्हणत असतात. तर इतक्यात ते मध्यस्थी महात्माला म्हणतात, "अरे, मोठा दगड घेऊन ये सुपारी फोडायला." तर तेव्हा पाटील वामनरावांना थांबवतात आणि म्हणतात, "अहो, नाही थांबा वामनराव. एकदा ते सगळं काही होईल, पण एकदा पसंतीचा कार्यक्रम तर होऊ द्यात." तर तेव्हा वामनराव म्हणतात, "अहो, होणार. अहो, पसंतीचं काय आपल्या हातात आहे का? अहो पाटील, आता आमच्याकडून काही सुद्धा अडचण नाही. आता तुम्ही बघा, माझं कसं बारदाना मोठा, घरंदाज खानदान आणि घरामध्ये माणसं किती? आता पोरीची लग्न झाली, की 5ही बोटं तुपात आणि राहिली 2 मुलं, त्यांचं काय राजपुत्रासारखं काम आणि मोठ्याला तर शिकारीचा नाद. अहो पाटील, तुम्ही वाडा बघा, दिवाणखान्यात एक माणूस सोडला, तर सगळ्या प्राण्यांची मुटकी भुसा भरून दिवाळ्यावर लावलेली आहेत." तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय का?" तर वामनराव पुढे म्हणतात, "आणि हे आहेत धाकटे चिरंजीव खंडोबाच्या मुठीतला खडा. लई अबदार, कुणाला दुखवणार नाहीत, कुणाशी भांडणार नाहीत. राजासारखा स्वभाव आहे त्यांचा. अहो, अशी माणसं भेटणं म्हणजे ऐरावताला इंद्र भेटणं. आणि पाटील हे सगळं काही नशिबाशिवाय भेटत नाही हां." तर तेव्हा पाटील सुद्धा वर मानाने आपलं म्हणत असतात, "खरं की, खरं की." तर तेव्हा वामनराव म्हणतात, "आणि मुख्य म्हणजे तुमचा योग मोठा." तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय आणि मोठ्या माणसांचं पाय माझ्या घराला लागलं म्हणायचं." तर तेव्हा वामनराव म्हणतात, "हे बघा पाटील, मी शब्द दिला आणि तुम्ही आता कमी पडू नका. अहो बोलणी होऊन जाऊ द्यात. अहो कशाला उगाच थांबायचं आता? हे बघा एकुलती एक पोरगी मागं सरू नका. पोळीवरती तूप पडणार. हात आकडता घेऊ नका." तर तेव्हा पाटील म्हणतात, "होय, ते सगळं काही होईल, पण एकदा मुलगी पाहणं होऊन जाऊ द्यात. कशाला उगीच घाई?" तर तेव्हा आता मुकुटराव म्हणतात, "अहो वामनरावांनी मुलगी बघितली आहे आणि वामनरावांच्या वरती आमचा पूर्णपणे भरोसा आहे. तेव्हा ते जे म्हणतील, ते जे करतील, ते सगळं काही आम्हाला मान्य आहे." तर तेव्हा वामनराव गडबडच करू लागतात. म्हणतात, "वरमाई, कशाची वाट बघताय? मुलीची ओटी भरून घ्या. जा लवकर आतमध्ये." असं ते ते सांगतात. तर तेव्हा मुकुटरावांची पत्नी म्हणते, "होय, जाते." असं म्हणून ती आता आतमध्ये जाऊ लागते. तर तेव्हा पाटलांना तर काही कळतच नसतं आणि ते आपले मान डोलावत असतात आणि देवाला नमस्कार करत असतात. तर इकडे आता सदा धावत सावीजवळ येतो आणि म्हणतो, "अक्का, अक्का." तर तेव्हा सावी त्याला विचारते, "काय रे सदा?" तर तेव्हा सदा म्हणतो, "अगं अक्का, आम्ही तुझ्या नवऱ्याला बघितलं." तर तेव्हा अक्का खुश म्हणजे सावी खुशच होते आणि म्हणते, "बघितलं? कसा दिसतोय तो?" तर तेव्हा सखा म्हणतो, "तो गावातला गेनू नाही का? तो तसा दिसतो." तर तेव्हा सावी म्हणते, "गेनू? आणि हे बघा चेष्टा करू नका माझी. खरं काय ते सांगा." तर तेव्हा सदा म्हणतो, "नाही, एवढा खास नाही. नाक बसकं, डोळं बाहेर आणि पायाच्या तूरकाट्या आणि बहुतेक मुकाच दिसतोय तो." तर तेव्हा सावी म्हणते, "मुका?" तर तेव्हा सदा तर नाचूच लागतो आणि म्हणतो, "शेंडीवर तो पो हो पो." असं म्हणून ते आता दोघे सुद्धा दंगा करत तिथून निघून जातात. तर तेव्हा आता सावीला खूपच काळजी वाटू लागते आणि तिला आता त्रास होत असतो त्या गोष्टीचा. कारण त्यांनी सांगितलेलं तिला सगळं काही खरंच वाटत असतं आणि ती जरा आता घाबरलेली असते आणि इतक्यातच आता तिकडून सगुण अक्का तिला बघते. आणि मित्रांनो आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मुकुटरावांची बायको आतमध्ये आलेली असते आणि ती सगळं काही सावीला तपासून म्हणजे सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे त्यांच्या ती बघत असते आणि म्हणत असते, "कसं आहे ना, आता तुमची लेक मोठ्या घरची सून होणार. मग समतं कसं बघून घ्यावं लागतंय आणि आहे ना, बघण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ." आणि तेव्हा सावी त्यांना नमस्कार वगैरे करत असते आणि यांचा बघण्याचा कार्यक्रम आता सुरू होतो. तर इकडे आता ज्योती आणि सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर तेव्हा आता ज्योती त्याच्या वहिनीला विचारतो, "त्या पुड्या कसल्या आहेत?" तर तेव्हा ती सांगते, "अहो मानसंवादाच्या आहेत त्या." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अहो मी कागदाबद्दल विचारतोय." तर तेव्हा त्याची वहिनी सांगते, "तुमच्या पुस्तकाची पानं फाडली." तर ते ऐकल्यानंतर ज्योती तर अजून चिडतो आणि "काय?" असं म्हणू लागतो. तर इकडे मित्रांनो आता सावी म्हणजे ती म्हणते, "माझी परीक्षा झाली, आता मुलाची परीक्षा नको का घ्यायला?" असं ती पाटलांनाच विचारते.
आणि असं तिने विचारल्यानंतर आता या सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मुकुटराव तर एकदम धक्क्यानेच बघू लागतात आणि ते एकदम शांत आणि गंभीर झालेले असतात. तर तेव्हा सावी आता एकदम मागे वळून त्या डायरेक्ट मुलाकडेच बघते आणि तेव्हा कुणालाच काही कळेनासं होतं. तर मित्रांनो बघूयात आता सावीनं असा प्रश्न विचारल्यानंतर उद्या काय होतं ते. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.